काय सांगाल? नाही, इंजेक्शन वगैरे तो घरात नव्हता आणि पोलिसाने एवढी धारा लावला आहे आणि एवढी काय काय केस लावला आहे त्यांच्यावर, ते सगळे मला वाटतं सगळे खोटा आरोप आहे. पोलीस आली तेव्हा तुम्ही काय, कशी माहिती मिळाली? आपली तुमची पत्नी काय काम करत होती या ठिकाणी, किंवा त्यांच्यासोबत कोण कोण होतं, काय माहिती आहे याची? नाही, माझी पत्नी एकटाच होती घरी आणि मी झोपलो होतो आणि त्यांनी एकदम से हे आलं ना 10-12 लोक आणि मला, मी बदलापूर पोलीसवरून आहे, तुमच्यावरून हे माहीत पडलं आहे. तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय पत्नीला अडकवण्याचा प्रयत्न वगैरे केलाय का तुम्ही, काय असं हो, मला असंच वाटतं. काय वाटतं? कोणी एक बदलापूरची बाई आहे हॉस्पिटलचं, त्यांनी हे सगळे माहीत दिलं आहे पोलिसाला आणि सगळे खोटे खोटे माहीत दिलं आहे की जेव्हा त्याला अटॅक करा आणि तुम्ही त्याला फसवा असं. पोलीस म्हणतात तुमच्या घरात औषधं काही इंजेक्शन मिळाले, असं काय? नाही, मी तर नाही बघितलं. तुमच्याकडे काही महिला वगैरे यायच्या का या संदर्भात? नाही, कधीच नाही. यामागे काही मोठे सूत्रधार आहेत असं तुम्हाला वाटतं का, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं वाटतं? हो, कारवाई तर झाली पाहिजे. मग जो मेन सूत्र आहे, जो मेन आरोपी आहे, त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.